DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। कर्जाच्या गर्तेत अडकलेल्या शेतकऱ्यांनी आपली किडनी विकून सावकारांचे पैसे फेडल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। या घटनेच्या निषेधार्थ आज नागभीड तहसील कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। माजी राज्यमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चाच्या किडनी विकू कर्ज फेडे असा हिशोब द्या असे नाव देण्यात आले आहे। मिठूर ते नागभीड पर्यंत उसळला जनसागर हा मोर्चा मिठूर येथून सुरू होऊन नागभीड शहराच्या मुख्य मार्गावरून तहसील कार्यालयावर धडकला। या आंदोलनात हजारो शेतकरी आणि नागरिक सहभागी झाले होते। आंदोलनाला संबोधित करताना बच्चू कडू म्हणाले की देशाच्या अन्नदात्याला कर्ज फेडण्यासाठी स्वतःचे अवयव विकावे लागतात, ही संपूर्ण देशासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे। प्रमुख उपस्थिती नेते बच्चू कडू, माजी राज्यमंत्री वामनराव चफट, ज्येष्ठ शेतकरी नेते, शेतकरी संघटना सतीश वारजूरकर, समन्वयक राष्ट्रीय ओबीसी महासंघ लोकनाथ रामटेके, सरपंच सावरी ग्रामपंचायत आणि अन्य सामाजिक कार्यकर्ते। मुख्य मागण्या आणि प्रशासनाचे आश्वासन। आंदोलकांनी अवैध सावकारी आणि शेतकऱ्यांच्या छळाबाबत आक्रमक पवित्रा घेतला होता। त्यांच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे होत्या। अवैध सावकारी करणाऱ्यांवर आणि शेतकऱ्यांना मानसिक त्रास देणाऱ्यांवर तात्काळ कठोर कार्यवाही व्हावी। भविष्यात शेतकऱ्यांचे शोषण थांबावे यासाठी सावकारी कायद्यात सुधारणा करावी। ज्या शेतकऱ्यांनी हतबल होऊन किडनी विकली त्यांना न्याय आणि नुकसान भरपाई मिळावी। प्रशासनाकडून ठोस कार्यवाहीचे संकेत। मोर्चाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक आणि तहसीलदारांनी स्वतः उपस्थित राहून निवेदन स्वीकारले। तहसीलदारांनी आंदोलकांना खालील आश्वासने दिली। अवैध सावकारीत गुंतलेल्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे। ज्या शेतकऱ्यांनी किडनी विकून सावकारांना पैसे दिले होते ती रक्कम त्यांना लवकरच परत मिळवून दिली जाईल। शेतकऱ्यांच्या हडपलेल्या जमिनी परत करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू केली जाईल। प्रशासनाच्या या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले, मात्र शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी नेत्यांनी दिला आहे। यांच्याबरोबर आमची अगोदर चर्चा झाली आतमध्ये, त्या चर्चेमध्ये काय झालं त्याबाबत थोडंसं ब्रीफ करतो। पोलीस स्टेशन ब्रह्मपूर येथे अपराध नंबर 654/25 असा गुन्हा दाखल आहे। त्यामध्ये जे सेक्शन्स आहेत 326, 387, 342, 294, 506, 120 ब त्यासह 3944 महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 आणि त्यानंतर 143(1) भारतीय न्याय संहिता आणि 1819 ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन अँड टिश्यूज ऍक्ट। ह्या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 8 आरोपी निष्पन्न झालेत, त्यातले 6 सावकार आहेत। हे सर्व आरोपी अरेस्ट केलेले आहेत। त्यानंतर किडनी काढण्यासाठी जो एक एजंट होता सोलापूरचा रामकृष्ण सुंचू याला सुद्धा अरेस्ट केलेला आहे आणि यांना दुसऱ्या देशामध्ये घेऊन जाणारा आणखी एक पंजाबचा हिमांशु भारद्वाज यालाही अरेस्ट केलेला आहे। त्यानंतर अजून तुम्ही सर्वजण न्यूजपेपर वाचत असाल, शासनाच्या आदेशान्वये यामध्ये SIT तयार केलेली आहे। SITचं लीड मी स्वतः करत आहे। या केसमधून आपण आपल्या काही टीम दिल्लीमध्ये, काही चेन्नईमध्ये, काही कोलकाता या ठिकाणी पाठवलेले आहेत की या ठिकाणी ऑपरेशन करणारे डॉक्टर दिल्लीवरून यायचे आणि ज्या ठिकाणी आता या काही ऑपरेशन्स एक कंपनीमध्ये झालेत आणि काही चेन्नईमध्ये झालेले आहेत। तर चेन्नईचे जे डॉक्टर आहेत त्यांना सुद्धा अटक करण्यासाठी आमची टीम त्या ठिकाणी आहे। म्हणजे जो तपास आहे तो अतिशय फास्ट वेगाने चालू आहे। न्यूजपेपरमध्ये तुम्ही सुद्धा वाचत असाल। त्यानंतर रोशनला न्याय देण्यासाठी जे रोशनचे पैसे गेलेले आहेत, जमीन ट्रॅक्टर गेलेला आहे, तर या आरोपींच्या अकाउंटवरचे जे पैसे आहेत ते पूर्णपणे गोठवलेले आहेत। त्याबाबतची पुढची जी कार्यवाही आहे ती न्यायालयाच्या आदेशान्वये करण्यात येणार आहे। त्यासाठी जी काही मदत लागणार आहे ती मदत संबंधी चर्चा झालेली आहे। पोलीस विभागाकडून ते रक्कम रोशनला मिळण्यासाठी जे काही मदत लागणार आहे त्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सकारात्मक आहे। त्यानंतर DDR साहेब आपली माहिती देतील। DPA न्यूज साठी प्रतिनिधी जगदीश मेसराम, चंद्रपूर। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।